सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि मुलांना सतत काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत खायला हवं असतं. म्हणूनच मी ही रेसिपी बनवून ठेवली. अगदी महिनाभर व्यवस्थित टिकते आणि बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह असलेले चिप्स मुलांना देण्यापेक्षा जर ही रेसिपी घरी बनवून ठेवली तर मधल्या वेळेस कधीही मुलं घेऊन हे खाऊ शकतात आणि मुलांना ही नक्कीच आवडेल. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा इतकं तेल घालायचं आहे. तेल इथे गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा कलौंजी घातले आणि अर्धा चमचा इथे खसखस घातली. यातली कुठलीही वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. यानंतर इथे मी चिमूटभर हिंग घातला. याबरोबर तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. तिचासुद्धा स्वाद खूप छान लागतो या रेसिपीमध्ये. मी इथे घातलेली नाही आहे. यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. कपाने इथे मी 1 कप पाणी मोजून घेतलं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे. लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे चिली फ्लेक्स घालू शकता किंवा जाडसर कुटलेली काळी मिरीसुद्धा घालू शकता. आणि जर मुलं तिखट अजिबातच खात नसतील तर तुम्ही लाल तिखट स्किपसुद्धा करू शकता. आता याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे पाण्याला उकळी आली की यामध्ये त्याच कपाने 1.5 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 कप घातला. आणखी अर्धा कप इथे घालते. यानंतर त्याच कपाने पाव कप मी इथे बेसन घेतलं आहे. तर तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य मोजून घेतलं तरी चालेल. आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची ही प्रोसेस करताना. हे सगळं छान एकजीव करून घेतलं आहे मी. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर असंच 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आणि लक्षात ठेवा गॅस मी बंद केला आहे. 5 मिनटानंतर हे आपण उघडून पाहूया. आता हे पीठ आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हाताला मळता येईल इतपत हे कोमट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे मळता येईल. पूर्ण थंड करू नका नाहीतर अगदीच ड्राय होईल आणि मग मळता येणार नाही. आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातला आहे. फोडणीमध्ये घालताना मी विसरली होती तर आता घालते. आता हे खूपच ड्राय वाटत असेल पीठ पण हे जसं जसं तुम्ही मळत जाल तसं तसं हे ओलसर होईल आणि व्यवस्थित मळता येईल. हे आपल्याला घट्टच हवं आहे. तर हे आता मी मळून घेते. थोडंसं असं प्रेस करून मळायचं. तर पहा याचा असा गोळा व्हायला लागला आहे. तर हे असं घट्ट पीठ मी मळून घेतलं आहे. आता याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे. तर हे पीठ मळताना मी 1 कप पाणी घेतलं, 1.5 कप तांदळाचं पीठ आणि पाव कप बेसन घेतलं होतं. तर याचा असा गोळा घेतला आहे. आता हे असं आपल्याला स्वच्छ कैचीने असं याला कट करून घ्यायचं आहे. पातळ पातळ कट करायचं. तुम्ही हवं तर लाटून त्याला सुरीने कट करूनसुद्धा आकार देऊ शकता. पण हे असं करायला खूपच सोपं आहे. झटपट तयार होतं आणि मस्त शेपसुद्धा येतो. अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते. तर इथे पहा आकारसुद्धा मस्त आला आहे. अगदी पातळ मी हे असं कट करून घेतलं आहे. पातळ कट केल्यामुळे मस्त कुरकुरीत होतात हे. तर आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल कडकडीत गरम नाही करायचं आहे. मध्यम तेल गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम करायची आणि मग हे सोडायचे. गॅसची फ्लेम अगदी स्लो करू नका. मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्या. तर हे असं मध्ये मध्ये हलवत मी फ्राय करून घेतलं आहे. खूप छान रंग आला आहे. गोल्डन ब्राऊन झालं आहे. तर याच्यातलं तेल निथळून काढून घेऊया. तुम्ही जर हे बनवून ठेवलं तर महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि असंच हे क्रिस्पी राहतं. एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा.
तर पहा इथे मी सगळे फ्राय करून घेतलेत. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये तुम्ही हे तयार करू शकता आणि पाहू शकता मस्त क्रिस्पी आहेत. तर ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तसंच तुमच्या मुलांनासुद्धा ही नक्की आवडेल अशी माझी आशा आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.